हरी जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे विठ्ठल विठ्ठल ताळी वाजवा हाताने ताळी वाजवा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वर्यं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू बोला बोला दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरार भावतारम कलाकांक तेजो दिकामोदी वक्रम खलानीशवादा पनोदार्य दक्षम समाधिस्थ मृत्युम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं
धैर्यं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारी हरि कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारी हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ पवन जी कुमार पधारी हरि कीर्तन में। आओ पवन कुमार पधारी हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। राम जी को लाना लखन जी को लाना। आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारी कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारी हरि कीर्तन में। हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सचितानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मृती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका। जयांचे निनामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा तय एकनाथा। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला। जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक। वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे। प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अखिल हे विश्व चालतं। तुझी या सत्तेने वेदासी बोलणे। सूर्यासी चालणे तुझी या बाणे। ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे। त्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अखिल हे विश्व चालतं। असं असणार सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षांचं पान देखील हलत नाही। असं असणार सत्याधीश भगवान पांडुरंग परमात्मा आणि त्याच पांडुरंग परमात्म्याच्या अत्यंत जवळच्या लाडक्या भक्त असणाऱ्या माझ्या श्री संत जनाबाई महाराज। श्री संत जनाबाई महाराजांचा देहाचे महत्त्व सांगून नामाचा महिमा सांगणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला। विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यापूर्वी आणि सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा हा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। तो म्हणजे असा, ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंत्रिता भगवान परमेश्वर की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही। वृक्षाचे पान हले अशी ज्याची सत्ता असं असणारं सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही।
म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याखाली चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विठ्ठल विठ्ठल चालू असलेला आपल्या नगरीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, हे पुष्प माझ्या वाटेला आलं हे मी माझं परम भाग्य समजते आणि ज्यांच्यामुळे आज कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे सर्वच गावातील ग्रामस्थ, गावकरी मंडळी असतील, सर्व तरुण वर्ग असतील, सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे ज्यांनी माझ्यावरती मोबाईलवरती संपर्क साधला असे असणारे आमचे दत्ता काका असतील, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी ज्यांची मला गायनाला साथ आहे असे असणारे, माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, तपाने, सगळ्या गोष्टीने श्रेष्ठ असणारी सर्व मंडळी, माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे ब्रह्मा महाराज जेवले असतील, ते देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. तसेच महाराजांचं नाव करण महाराज असतील, ते देखील उपस्थित आहेत. इकडं सर्व गावातील भजनी मंडळ, सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि ऐका ना, मला सांगायचं तुम्हाला, पखवाजावरती थाप पडल्यानंतर दगडातला दगड सुद्धा डोलायला लागेल असं ज्यांचं वादन. कसं ऐका. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. अगदी ज्यांचं सुंदर वादन आहे, समयाशी सादर व्हावे असे असणारे हरिभक्त पारायण विकास महाराज असतील, ते सुद्धा कार्यक्रमाकरिता उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. तसेच साऊंड सिस्टमचं नाव समर्थ साऊंड सर्व्हिस, सुंदर अशी ज्यांची ऑपरेटिंग आहे, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि यूट्यूब चॅनल देखील इथे आहेत. नाव काय यूट्यूब चॅनलचं? गोडवा कीर्तनाचा. आणि विशेष म्हणजे जे माझ्यावरती त्यांच्या लेकीप्रमाणे प्रेम करतात असे असणारे आदरणीय माननीय आमचे लाटे जिजा, ते देखील येथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करते. सांगेल मी तुम्हाला, आज गंमत अशी आहे की मृदंगाचार्य महान आहेत, गायनाचार्य महान आहेत, तुम्ही सगळेजण महान आहेत, पण करावं तरी काय, कीर्तनकारच लहान आहे. विठ्ठल विठ्ठल. आता महिला मंडळ तुम्ही मला म्हणत असताल, ताई तुम्ही सगळ्यांची नावं घेताना आमचे का नाही घेणार? महिला मंडळ मला सगळ्यांची नावं पाठीत, आसराका, केसराका, मंडाका, धोंडाक्का, इकडं मिशावाले, चष्मावाले, गंधावाले, फेट्यावाले, सगळ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तर एका अभंग आहे संत जनाबाई महाराजांचा, आणि अभंगाद्वारे माझ्या संत जनाबाई महाराज उपदेश करतात. जो माणूस जन्माला आलेला आहे, जो माणूस जगत आहे आणि जो माणूस मरणार आहे, अशा मानवी जीवाला संत जनाबाई महाराज उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. पण उपदेशाच्या बाबतीत 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात मायबाप. त्या 3 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट, जो उपदेश करणारा असतो तो अधिकारी असावा. दुसरी गोष्ट, जो ऐकणारा असतो तो पण अधिकारी असावा लागतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जो उपदेश केलेला आहे तो ऐकणाऱ्याच्या हिताचा असावा. विठ्ठल विठ्ठल. आता यातील पहिल्या मुद्द्यावर आपण थोडा विचार करूयात. पहिला मुद्दा असा आहे की जो उपदेश करणारा असतो तो अधिकारी असावा. जर अधिकार नसताना उपदेश केला तर ऐकणारा तर अधोगतीला जातोच मायबाप. त्याप्रमाणे जो सांगणारा असतो तो पण अधोगतीला जात असतो. पण या अभंगाद्वारे माझ्या संत जनाबाई महाराज उपदेश करतात. आणि श्री संत जनाबाई महाराजांना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार होता का महिला मंडळ? आवाज येतोय ना माझा पाठीमागे? झोपल्या की काय? येतोय ना माग आवाज?
होता का मग संत जनाबाईंना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार? तर हे समजण्याकरिता आपल्याला संत जनाबाई महाराजांचं चरित्र अभ्यासावं लागेल. म्हणून संत जनाबाई महाराजांचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाई महाराज त्या पंढरपुरामध्ये संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या. आणि दासी म्हणून काम करत असताना माझ्या श्री संत जनाबाई महाराजांना 14 माणसांचं काम करावं लागायचं. किती महिला मंडळ? 14 माणसांचं काम करावं लागायचं. मग तुम्ही करता का? 14 माणसांचं काम माझ्या संत जनाबाई महाराज करायच्या. कारण संत नामदेवांचं कुटुंब हे 14 सदस्यांचं होतं. आता ही 14 माणसं म्हणजे कोणकोणती? महाराज प्रमाण देऊन सांगतात. राजाई गोनाई दोघे सासू सुना दामना मदना बापले सुना दामानामा दोघ बापलेक. ही 14 माणसं म्हणजे कोणकोणती? तर संत नामदेवांच्या घरची 14 माणसं. आणि ही 14 माणसांचं काम माझ्या संत जनाबाई महाराज एकट्या करायच्या. घरामध्ये कोणतंही काम करत असताना धुनी भांडी असो, स्वयंपाक करणं असो, अगदी घरामधील कोणतंही काम करत असताना माझ्या श्री संत जनाबाई महाराज त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायच्या. दळिता कांडिता तुझ गाई नरे अनंता, नवी संभवेक्षण भरी तुझे नाम गामुरारी. दळित असताना कांडित असताना श्री संत जनाबाई महाराज पांडुरंग परमात्म्याचं भजन करायच्या. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पांडुरंग परमात्म्याचं संत जनाबाई महाराज जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणत भजन गायच्या. किती सुंदर आहेत हो त्या ओव्या. सुंदर माझे जाते ग फिरते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. किती सुंदर ओव्या आहेत. संत जनाबाई महाराज सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं आणि जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणत विठ्ठलाला आवाज द्यावा एवढा अधिकार माझ्या संत जनाबाई महाराजांचा आहे. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा
अधिकार फार मोठा आहे. संत जनाबाई महाराज दात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणत पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यायच्या. म्हणून संत जनाबाईंचा अधिकार फार मोठा आहे. संत जनाबाई महाराजांनी देवाला बोलावं आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईंचा आहे. संत जनाबाई महाराज देवाला बोलायचे आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाई महाराजांचा आहे. सांगेल मी महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही देखील घरामध्ये कोणतेही काम करत असताना, धुणी भांडी असो, स्वयंपाक करणं असो, भाकरी थापणं असो, अगदी घरामधील कोणतेही तुम्ही काम करत असताना त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. महिला मंडळ, आपल्याला 4 माणसांचं काम करण्यामध्ये किती कंटाळा येतो, फार कंटाळा आपल्याला येतो. आजकाल तर महाराज हम दो हमारे दो याच्या पलीकडे काही नाही. तरी सुद्धा आमच्या महिला मंडळांना 4 माणसांचं काम करण्यामध्ये फार कंटाळा येतो. पण माझ्या संत जनाबाई महाराजांना अजिबात कंटाळा येत नव्हता. यदा कदाचित जर माझ्या संत जनाबाई महाराजांना कामामध्ये कंटाळा आला तर काय अधिकार महाराज माझ्या संत जनाबाईंचा देवाला आवाज द्यायच्या. एग एग विठाबाई माझे पंढरीची आई. एखादं लहान लेकरू जसं आपल्या आईला आवाज द्यायचं त्याप्रमाणे माझ्या संत जनाबाई महाराज पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यायच्या. यदा कदाचित जर कामामध्ये कंटाळा आला तर का अधिकार दादा माझ्या संत जनाबाईंचा. त्यांनी पंढरपुरामध्ये आपल्या हाताशी एक चोर धरिला होता. कोण होता दादा तो चोर? पंढरीचा चोरा. पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. संत जनाबाई महाराजांनी त्या पंढरपुरामध्ये आपल्या हाताशी एक चोर धरिला होता. गळा बांधुनिया दोर. महिला मंडळ, आता गळ्यामध्ये का दोरी बांधली होती का? का कासरा बांधला होता? बोलत नाही का तुम्ही? मुके आहेत का इथले सगळे? गळ्यामध्ये दोरी न भक्तिरूपी दोरी संत जनाबाई महाराजांनी पांडुरंगाच्या गळ्यामध्ये बांधली होती. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आता काय घरामध्ये कोंडीला होता का गोठ्यामध्ये? तर नाही. संत जनाबाई महाराजांनी आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला साठवलं होतं. विठ्ठल विठ्ठल. कोण म्हणतं दादा देव येत नाही? देव येतो, पण माझ्या संतांसारखं देवाला बोलून बघा.
कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे हम बुलाते नहीं, मीराबाई के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, मीराबाई के जैसे बुलाते नहीं, द्रौपदी के जैसे हम बुलाते नहीं। कोण म्हणतं दादा देव येत नाही? देव येतो, पण माझ्या संतांसारखं देवाला बोलून बघा, माझ्या संत मीराबाईंसारखी भक्ती करून बघा, नक्कीच देव आल्याशिवाय राहणार नाही। काय सांगावं तुम्हाला माझ्या मीराबाई बद्दल, अक्षरशः शब्द कमी पडतील एवढं बोलण्यासारखं आहे। राजस्थानच्या रेतीमध्ये जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजे माझ्या संत मीराबाई आहेत। काय नसेल माझ्या संत मीराबाईंकडे? राजवैभवामध्ये जन्म घेतला माझ्या संत मीराबाईंनी। जर माझ्या संत मीराबाईंनी हिरे मोती माणिक मागितले असते तर हिऱ्या मोती माणिकांचा ढीग त्यांच्या समोर जमा झाला असता। जर माझ्या मीराबाईंनी मखमली वस्त्र मागितले असते तर वस्त्रांचा ढीग त्यांच्या समोर जमा झाला असता। जर माझ्या मीराबाईंनी पायामध्ये सुंदर सुंदर वाहना मागितल्या असत्या तर गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्या समोर प्रस्थापित झाल्या असत्या। तरी सुद्धा महाराज कशाचीच आवड नव्हती, आवड होती ती फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाची। पायामध्ये घुंगर बांधावीत, हातामध्ये चिपड्या घ्याव्यात, गळ्यामध्ये विणा घ्यावा आणि सतत भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करावं। कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल। कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल। पायामध्ये घुंगर बांधावीत, हातामध्ये चिपड्या घ्याव्यात, गळ्यामध्ये विणा घ्यावा आणि गल्लोन गल्ली माझ्या संत मीराबाईंनी भजन करावं। गोविंद मेलो हे गोपाल मेलो हे, गोविंद मेलो हे गोपाल मेलो हे, राधा रमण नंदलाल मेलो हे, राधा रमण नंदलाल गेलो हे, गोविंद मेलो हे गोपाल मेलो हे, गोविंद मेलो हे गोपाल मेलो हे, राधा रमण नंदलाल म्हणून भक्ती करा, माझ्या संत मीराबाईंसारखी करा। महाराज जोपर्यंत माणूस लहान आहे तोपर्यंत त्या माणसाचं कौतुक होत असतं। जोपर्यंत माझ्या संत मीराबाई लहान होत्या तोपर्यंत या सगळ्या समाजाने माझ्या संत मीराबाईंचं कौतुक केलं। पण ज्या देवरी माता आहे आणि लग्न ठरवल्याच्या नंतर तिच्या लग्नामध्ये 1000 बोकड्यांची दावण देण्यात आली आणि ही बातमी कळताच शबरीला वाटलं जर आपण लग्न केलं तर आपल्या लग्नामुळे या 1000 बोकडांची आपल्या लग्नामुळे यांचा बळी जाणार आहे। म्हणून शबरीने लग्न न करण्याचा निर्णय केला। लग्न न करता माझी शबरी माता घर सोडून एका आश्रमामध्ये राहू लागली। आश्रमामध्ये राहू लागली आणि एके दिवशी तिला नारद महर्षींची भेट झाली। नारद महर्षींची भेट झाल्यानंतर माझी शबरी माता नारद महर्षींचे पाय घेऊन रडू लागल्या आणि रडू लागल्याच्या नंतर नारद मुनी म्हटले, शबरी बेटा तुला तुझ्या जीवनामध्ये एक ना एक दिवस तरी त्या रामाची भेट नक्की होणार आहे। हा मनामध्ये विश्वास धरून ज्या वाटेने माझा राम येणार आहे त्या वाटेने शबरी माता सकाळी सकाळी सुंदर सुंदर फुलांची रांगोळी काढायची। या वाटेने माझा राम माझ्या कुटियामध्ये येईल। दररोज रानावनामध्ये जायची, फळे बोरे आणायची। ऐका, जे बोर आंबट असेल ती फेकून द्यायची
आणि जे बोर गोड असेल ते त्या द्रोणामध्ये टाकायची. आज माझा राम येईल, उद्या माझा राम येईल. 16 वर्षाची तरुण शबरी 96 वर्षाची झाली, म्हातारी झाली, तिचे केस पांढरे झाले. तरी सुद्धा महाराज मनामध्ये विश्वास होता, एक ना एक दिवस तरी माझा राम नक्की येईल. पण अगोदर कंठामध्ये नामस्मरण धारण केलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवायची, टाळी सर्वांनी. शबरी मातेने कंठामध्ये नामस्मरण धारण केलं. आणि काय चमत्कार दादा, एके दिवशी माझ्या शबरी मातेच्या कुटियामध्ये भगवंत आले आणि माझ्या शबरी मातेला दर्शन दिलं. एक दिन राम का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब एक दिन राम का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. एक दिन राम का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. म्हणून शबरी मातेच्या मनामध्ये विश्वास होता आणि माझ्या भगवंतांनी माझ्या शबरी मातेला भेट दिली.
म्हणून दादा, कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो, पण माझ्या संतांसारखं देवाला बोलवून बघा, माझ्या संतांसारखी भक्ती करा. अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर नक्कीच देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा, संतांसारखी भक्ती करा, माझ्या द्रौपदी मातेसारखी भक्ती करा. जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होऊ लागलं तेव्हा माझ्या द्रौपदी मातेने भगवंताला आवाज दिला. कोटे गुंतलासी द्वारके कराया, कोटे गुंतलासी द्वारके कराया. सुंदर अशी ज्यांची गायनाला साथ आहे. नाही तर महाराज, आम्ही कधी कधी कीर्तनाला जावं आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर MH 75 MH 85 गाडीचे नंबर नाही सांगत बरं का, वयाचे सांगते. मग आम्ही म्हणावं, शिव भोळा चक्रावरती त्याचे पाय माझी चित्ती, त्याचे पाय माझी चित्ती, त्याचे पाय माझी चित्ती. असं आता आम्ही असं म्हटल्यानंतर ते मागे काय म्हणतात माहिती का? शिव भोळा चक्रावरती त्याची माया माझी चुलती, त्याची माया माझी चुलती, त्याची माया माझी चुलती. तर अशी गायनाला असल्यावर आम्ही काय करावं? म्हणून गायनाकरिता सर्व उपस्थित मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करते. विठ्ठल. म्हणून ऐका, कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो, देव खातो, पण माझ्या संतांसारखं देवाला खाऊ घालून बघा. आता संत जनाबाईंचा एक शेवटचा अधिकार सांगते. तत्पूर्वी सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं दादा, माझ्या संत जनाबाई महाराजांच्या आणि एका म्हातारीच्या दोघीच्या गवऱ्या एकत्र झाल्या आणि साऱ्या गवऱ्या तर सारख्याच दिसत होत्या. मग गवऱ्या एकत्र झाल्या होत्या, मग वेगवेगळ्या नेमक्या करायच्या कशा असा सगळ्यांना प्रश्न पडला. दोघीची भांडणे लागली आणि भांडणे लागल्याच्या नंतर लोकांना कीर्तनाला यायला एवढा इंटरेस्ट नाही, एवढा भांडणं पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे. गल्लीमध्ये भांडणं लागू द्या, सगळे गावातील लोक तिथे जमा होतील दादा. लोकांना भांडणं पाहण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. मग दोघीची भांडणं लागली. संत कबीर, संत नामदेव अशी सगळी संत मंडळी तेथे जमा झाली आणि जमा झाल्याच्या नंतर सगळ्यांनी भांडणाचं कारण विचारलं. तेव्हा संत जनाबाई महाराज म्हटल्या, माझ्या आणि या म्हातारीच्या दोघीच्या गवऱ्या एकत्र झाल्या आहे, ह्या वेगवेगळ्या करायच्या आहे. पण साऱ्या गवऱ्या तर सारख्याच दिसत होत्या, मग नेमक्या वेगवेगळ्या करायच्या तरी कशा? सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल जनाबाई गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल
जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. मग नेमक्या गौऱ्या वेगवेगळ्या करायच्या तरी कशा सगळ्यांना प्रश्न पडला. तेव्हा संत जनाबाई महाराज म्हटल्या, ज्या गौरीमधून विठ्ठल 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 असा आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येणार नाही ती गौरी या म्हातारीची. असं म्हटल्यानंतर सर्व आश्चर्यचकित झाले, म्हणे असं होणं शक्य नाही. तेव्हा संत नामदेवांनी गौरी आपल्या कानाशी धरली. काय चमत्कार दादा, त्या गौरीमधून विठ्ठल 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 असा आवाज येऊ लागला. संत कबीर आणि नामदेवाच्या मान डोलू लागल्या, मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपलं तोंड देखील म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य येथे एकच आहे की संत जनाबाई महाराजांनी देवाला बोलावं आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाई महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत जनाबाई महाराजांना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार होता. माझा दुसरा मुद्दा असा आहे की जो ऐकणारा आहे तो पण अधिकारी असावा लागतो. उपदेश करून कोणालाही उपयोग नाही दादा. उपदेश नेमका कोणाला करावा, ऐकणारा अधिकारी असावा लागतो. जर मी बैलाला म्हटलं, बैला तू कीर्तनाला येईल का बैल कीर्तनाला? इकडं महिला मंडळ आवाज येतोय ना पाठीमागे माझा. चेहरे असे फ्रेश ठेवा ना महिला मंडळ, थोडे प्रफुल्लित. माझ्या मातीला आल्यासारखं नका बसू. आहात नाही ते सर्वजण का घरीच आहेत मन सगळ्यांची? एकदा मी अशीच कीर्तनाला गेले होते दादा, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक आजीबाई माझ्या समोर बसल्या, आणि आजीबाईच्या चेहऱ्यावरती इतकी चिंता होती, इतकी चिंता होती. मी म्हटलं, बाई आजी काही म्हातारा बितारा काही त्रास देतं का? आजी म्हणली, बाई ताई माझ्या म्हाताऱ्याचा नाद नाही करायचा म्हणे. माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या परतूर तालुक्यामध्ये नाही, एवढं माझं म्हातारं हुशार आहे. म्हटलं बरं म्हातारं ठीक आहे, मग सुनबाई काही त्रास देते का? म्हणे माझ्या सुनाचं तर विचारू नको म्हणे, आजपर्यंत आम्ही काहीच घरात विकत आणत नाही म्हणे, सगळं आणती शेजारणीच. एवढी हुशार माझी सुनबाई आहे. म्हटलं सून ठीक आहे, म्हणलं काही घरी विसरल्यात का? म्हणलं गाय म्हैस काही बांधायची राहिली का? म्हणे ताई गाय बांधली, वासरू बांधलं, शेळी बांधली. म्हटलं सगळं बांधलं, मग नेमकं झालं तरी काय? म्हणे ताई कडी अगोदर लावली की कुलूप अगोदर लावलं हेच कळलं. मी म्हणाले, बाई आजी कडी लावून जर कुलूप लावला असेल तर ठीक आहे, पण अगोदर कुलूप आणि नंतर कडी जर लावली असली तर मग राम 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 राम. म्हातारी उठली महाराज भर कीर्तनामध्ये घरी जायला. मागून आवाज दिला सुनबाईने, आत्याबाई बसा खाली, मी कीर्तनाला यायचे वेळेस बघितलंय तुम्ही कडी लावूनच कुलूप लावलंय. म्हातारी बसली खाली, मला म्हटली, बाई कर चालू. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महिला मंडळ काही राहिलं नाही ना घरी, गाय म्हैस वासरू कडी कुलूप नाही ना? नाही ना? मग करू चालू. विठ्ठल विठ्ठल. इथले लेकरं तरी शांत बसलेत. महाराज यांना बघून मला टेन्शन आलं होतं. म्हटलं मला महाराज म्हणून लहान लेकरं बोलायला फार चॅप्टर असतात दादा. एकदा मी अशीच नागपूरकडे कीर्तनाला गेले होते, आणि गेल्याच्या नंतर मी गावात शिरले, आणि गावात गेल्याच्या नंतर मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी, आणि कार्यकर्त्याच्या घराचा रस्ताच मला माहीत नव्हता. एक बाळ असंच रस्त्यावर सायकल खेळत होतं. त्या बाळाला म्हटलं, इकडे बाळ. ते माझ्याकडे आलं. म्हटलं, बाळ मला कार्यकर्त्याचं घर माहिती नाही, मला कार्यकर्त्याच्या घराचा रस्ता सांगशील का? तो मला म्हटला, ताई आमच्या गावाच्या सरळ जायचं म्हणे, सरळ सरळ गेल्याच्या नंतर तुम्हाला एक वडाचं झाड लागेल म्हणे.
त्या वडाच्या झाडाच्या तुम्ही डाव्या साईडला ओळायचं. डाव्या साईडला ओढल्याच्या नंतर तुम्हाला एक चहाची टपरी लागेल म्हणे. त्या चहाच्या टपरीपाशी तुम्ही थांबायचं आणि सरळ जायचं. सरळ गेल्याच्या नंतर तुम्हाला एक मोठा बंगला लागेल म्हणे. त्या बंगल्यात तुम्ही शिरायचं. त्या बंगल्यात गेल्यानंतर तुम्हाला 3 खोल्या लागतील. त्या 3 खोलीपैकी तुम्ही एका खोलीत जायचं. त्या एका खोलीमध्ये गेल्यानंतर त्या एका खोलीमध्ये 3 कपाट आहेत. त्या 3 कपाटांपैकी तुम्ही एक कपाट उघडायचं. त्या एका कपाटामध्ये 3 खोके आहेत. त्या 3 खोक्यामधलं तुम्ही एक खोकं उघडायचं. त्या एका खोक्यामध्ये माझ्या आईचा फोटो आहे. त्या आईच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, कार्यकर्त्याचं घरच माहिती नाही. मी तर शांतच बसले. लहान लेकरं म्हणजे बोलायला म्हणलं एवढं तुला माहितीच नव्हतं तर एवढा टाइमपास कशाला केला. लहान लेकरं बोलायला फार चॅप्टर असतं दादा. एकदा मी अशीच कीर्तनाला गेले आणि एक असंच बाळ होतं, ते पुढं बसलेलं होतं माझ्या. त्याला माझं कीर्तन फार आवडलं. ते मला कीर्तन संपल्यानंतर म्हणालं, बाई ताई चला ना म्हणे आमच्या घरी चहा प्यायला. म्हणलं बाळ्या मी चहा घेत नाही म्हटलं. तो मला म्हटला, ताई आमच्या घरी म्हशी म्हणे, तुम्हाला दूध करू पण चला म्हणे आमच्या घरी. असं म्हणल्यानंतर मला जावंच लागलं. गेल्याच्या नंतर त्यांच्या घरासमोर मोठं असं कडुनिंबाचं झाड होतं. कडुनिंबाच्या झाडाखाली म्हैस बांधलेली होती. मी म्हटलं बाळ्या ही म्हैस दूध देत असेल रे. तो मला म्हणाला, ती नाही देत, आम्हाला जाऊन काढावं लागतंय. असं म्हणल्यानंतर मी तर शांतच बसले. आम्ही घरामध्ये गेलो. घरामध्ये गेल्याच्या नंतर आमची अशीच बैठक बसली आणि बैठक बसल्यानंतर आमची चर्चा चालू झाली. आणि चर्चा चालू झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, फार बोलतो रे म्हणलं, फार हुशार आहे, कितवीत आहे? तो मला म्हणला, ताई 9वीत आहे. मला वाटत नाही. तो म्हणला, बरोबर मग मोजून बघा 9वीतच भरतो. म्हणजे लहान लेकरं बोलायला फार चॅप्टर असतात. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या गावची बरी येतं, शांत बसली सगळी. विठ्ठल विठ्ठल. काय चालू होतं आपलं? म्हणा आता कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. तर ऐका, माझा दुसरा मुद्दा असा आहे की ऐकणारा अधिकारी असावा. उपदेश करून कोणालाही उपयोग नाही. बैलाला जर म्हटलं तर येईल का महाराज बैल कीर्तनाला? येईल का? म्हशीला म्हटलं एकादशी धरील का ती महिला मंडळ? गाढवाला म्हटलं हरिपाठ पाठ करेल का ते? नाही करणार. म्हणून पशुप्राण्यांना उपदेश ऐकण्याचा अधिकार नाही. तुकोबाराय सांगतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुप्राण्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. म्हणून पशुप्राण्यांना उपदेश ऐकण्याचा अधिकार नाही. मग नेमका उपदेश ऐकावा तरी कोणी? तर उपदेशा तुम्ही आम्ही ऐकावा. कारण हे विश्व निर्माण करत असताना त्या भगवंतांनी सर्व पशुप्राण्यांना काही विशेष गुण दिलेले नाहीत. आपल्याला काही विशेष गुण दिलेले आहेत. त्यामधील पहिला गुण म्हणजे माणूस उभा आहे. कशा रचनेचे आहोत मायबाप आपण सर्वजण? उभ्या रचनेचे आहोत आपण सर्वजण. काय येतं कुणी आडवं नाही ना. या पृथ्वी तलावावरती प्रत्येक पशुप्राणी हा आडव्या रचनेचा आहे. मांजर कशी आहे? आडवी आहे. कुत्रा कसा आहे? आडवा आहे. सगळे पशुप्राणी आडव्या रचनेचे आहेत. फक्त मनुष्य असा आहे की जो उभा रचनेचा आहे. विठ्ठल विठ्ठल. पण सांगेल मी तुम्हाला यातील एक फरक. पशुप्राणी दिसायला जरी आडवे असले तर ते विचाराने मात्र सरळ आहेत आणि माणूस हा दिसायला जरी उभा असला तर त्याचे विचार मात्र सरळ नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपले विचार सरळ असलेच पाहिजे. म्हणून भगवंतानी हे ज्ञानेंद्रिय आपल्याला दिले. कशाकरिता दिले? ज्ञानेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. तिने तू जोडशी नारायण नाशे जीवे पण भवरोग. भगवंतानी हे ज्ञानेंद्रिय आपल्याला कशाकरिता दिलेत? तर त्याच्याशी आपलं नातं जुळण्याकरिता दिलेत. भगवंतानी आपल्याला 2 हात दिलेत. कशाकरिता दिलेत? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. भगवंतानी हे 2 हात आपल्याला भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजण्याकरिता दिलेत. पण आपण तेव्हाच कंजूषपणा करतो. टाळी वाजवत नाही दादा. आम्ही ओरडू ओरडू सांगतो टाळी वाजवा टाळी वाजवा, पण वाजवतात का तुम्ही? वा वा क्या बात आहे. असे रेल्वेचे डबे सुटल्यावर नका करू ना. सगळ्यांनी एकदा जोरात वाजवा. जोरात. वा वा क्या बात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंतानी हे 2 हात आपल्याला
आपल्याला टाळी वाजण्याकरिता दिलेत. मी एका बाबाला विचारलं, बाबा भगवंताने तुम्हाला हे 2 हात कशा करिता दिलेत? ते मला म्हणले, ताई शेजारीचे बांध कोरण्याकरिता. याच्याकरिता दिलेत का? तर नाही, भगवंतानी आपल्याला हात टाळी वाजण्याकरिता दिलेत. भगवंतानी आपल्याला 2 पाय दिलेत. कशाकरिता दिलेत? पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती सुखी संसारा भगवंतानी आपल्याला 2 पाय दिलेत. ते पंढरीची वारी करण्याकरिता दिलेत. आम्ही वारी करतो ना, आम्ही वारी करतो बसने, रेल्वेने, विमानाने, पण ती वारी नाही तर पायाची वारी आपण केली पाहिजे. किती वारीमध्ये आनंद असतो, त्या वारीमधला आनंद तुम्ही घेऊन बघा. किती सुंदर भजन वारीमध्ये म्हणतात आमचे वारकरी, किती सुंदर भजन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांनी आम्हाला 2 कान दिलेत. कशाकरिता दिलेत? तुम्ही ऐका अरे कान, करा माझ्या विठोबाचे गुण. भगवंतांनी हे 2 कान आपल्याला त्याचं गुण ऐकण्याकरिता दिले, भजन ऐकण्याकरिता दिलेत, कीर्तन ऐकण्याकरिता दिलेत. पण आपल्याला भजन नको, भजन ऐकू वाटत नाही, कीर्तन ऐकू वाटत नाही. आपल्याला डीजे वरचे गाणे ऐकायला आवडतात, पहिला मंडळ शेजारणीचं गाराणं ऐकायला आवडतं. अशा गोष्टी आपल्याला करायला आवडतात. पण भगवंतानी हे 2 कान आपल्याला त्याचं गुण गायण्याकरिता, गुण ऐकण्याकरिता दिले आहेत. विठ्ठल विठ्ठल सर्वात महत्वाचा जो ज्ञानेंद्रिय कोणता आहे तर तो म्हणजे तोंड. भगवंतानी आपल्याला तोंड कशाकरिता दिलंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंतानी आपल्याला हे मुख त्याचं नामस्मरण करण्याकरिता दिलंय. पण आपण नामस्मरण करीत नाही दादा. आपण जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला लागलेला आहोत, आपण नामस्मरण करत नाही. तुम्ही मला म्हणताल, ताई तुम्ही असं कसं म्हणता, आम्ही चुकीच्या मार्गाला लागलेला आहोत? सांगेल मी तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळ, आपल्या जीवनामध्ये 2 असे कागद आहेत की ज्यामुळे आपण चुकीच्या मार्गाला लागलेलो आहोत. ते 2 कागद आपल्याला झोप घेऊ देत नाहीत. त्या 2 कागदामुळे आपण नामस्मरण देखील करत नाही. ते 2 कागद म्हणजे सांगेल मी तुम्हाला. पहिला कागद म्हणजे पैसा. पैसा आपल्या सर्वांना फार प्रिय आहे. पैसा कमवू नका या मताची मी नाही. पैसा जीवनामध्ये माणसाने कमवलाच पाहिजे, कमवलाच पाहिजे. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे. पैसा हा माणसाने जीवनामध्ये कमवलाच पाहिजे. सांगेल मी तुम्हाला पुरुष मंडळ, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी 100 करोड रुपये तरी कमवले पाहिजे. किती? 100 करोड रुपये तरी कमवले पाहिजे. तुम्ही मला म्हणताल, ताई आम्ही गरीब, आम्हाला 10,000 रुपये कमवणं आहे ना, आणि तुम्ही म्हणता 100 करोड रुपये. तुम्ही गरीब असं श्रीमंत याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 100 करोड रुपये तरी कमवले पाहिजे. आणि हे बघा, जी काही तुमची पोरं बाळ घरी आहेत त्या पोरांना म्हणायचं, हे बघ बा, मी माझ्या जीवनामध्ये 100 करोड रुपये कमवले आहेत. मी मेल्याच्या नंतर जे काही मी कमवलेले 100 करोड रुपये आहेत त्यामधले 99 करोड रुपये तुझ्या खात्याला ट्रान्सफर होतील. आणि जे उरलेले 1 करोड रुपये आहेत, जेव्हा मी मरण, माझं सरण रचलं जाईल, तेव्हा त्या सरणावरती अशा 1-1 लाखाच्या गठ्ठे ठेवायचे. ठेवतील का पोरं? हां नाही? द्या कमवणं सोडून. कशाला कमवता मग? इकडं महिला मंडळ, तुमच्या जीवनामध्ये 2 धातू आहेत. अगोदर यांचं होऊ द्या, मग तुमचं सांगते. दुसरा कागद म्हणजे आपल्या जीवनामध्ये 7/12 आहे.
सातबारा म्हणजे धन, प्रॉपर्टी, संपत्ती आपल्याला फार प्रिय आहे. संपत्ती, धन कमवू नका या मताची मी अजिबात नाही. कमवलीच पाहिजे, कमवलीच पाहिजे माणसाने जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये सातबारा असा आहे की जे आपल्याला फार प्रिय आहे. आता काही काही गावाला आम्ही कीर्तनाला जातो, कीर्तनाला गेल्याच्या नंतर आम्हाला कार्यकर्ते ते म्हणतात, चला म्हणे ताई आमच्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो आमचं शेत. शेतामध्ये गेल्याच्या नंतर हा केळीचा बाग आमचा आहे, हा ऊसाचा बाग आमचा आहे. या कडुनिंबाच्या झाडापर्यंत तर त्या बाबळीपर्यंत अख्खा सातबारा एका पठ्ठ्याचा आहे असे आम्हाला छाती ठोकपणे सांगतात. पण तेव्हा ती काळी माती खालून म्हणत असते, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत कोई पैसा झाला, देखत देखत नाचू पप्पू, कोई पैसा झाला. बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ती खालून माती म्हणत असते, अरे वेड्या तुझा आजा तोच म्हणत होता, तुझा पंजा तोच म्हणत होता आणि आता तू पण तो तेच म्हणतो, पण तुझीच मुठभर माती होऊन माझ्यामध्ये मिसळणार आहे अशी ती खालून हसत माती म्हणत असते. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? आपल्या जीवनामध्ये दोन असे धातू आहेत की जे आपल्याला फार प्रिय आहेत. सांगू का मी? काय आवडतं आपल्याला? लोखंड, तांबी, पितळ. हा पहा किती पटकन मानल्या सोनं चांदी. आपल्या जीवनामध्ये असे दोन धातू आहेत सोनं चांदी, ते काही आपल्याला जोड घेऊ देत नाही. इतके प्रिय आहेत आमच्या महिला मंडळाला. सोनं फार आवडतं. किती घातलं होतं संक्रांतीला? हा 1 तोळा 2 तोळे 3 तोळे किती घातलं होतं? आमच्या महिला मंडळाला सोनं फार प्रिय आहे. पण सांगेल मी महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी 50 तोळे तरी सोनं घातलं पाहिजे. किती? 50 तोळे सोनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घातलं पाहिजे. आणि हे बघा, घरी जी सुनबाई आहे त्या सुनबाईला म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल. घरी जी सुनबाई आहे त्या सुनबाईला म्हणायचं, हे बघ सुनबाई, मी माझ्या जीवनामध्ये 50 तोळे सोनं घातलं, पण मी मेल्याच्या नंतर 25 तोळे सोनं तू घ्यायचं आणि जे काही उरलेलं 25 तोळे आहे त्यामधलं 1 तोळा माझ्या लेकीला द्यायचं. आणि जे काही उरलेलं 24 आहे, जेव्हा माझं शरण रचलं जाईल, आपल्या इकडे एक प्रथा आहे बघा, मेल्याच्या नंतर तोंडामध्ये सोनं टाकतात ना. हां किती टाकतात? 1 मणी. 1 मणी सोनं टाकतात. पण तू माझ्या तोंडामध्ये हे 24 तोळे टाकायचं. टाकतील का सोनं? हां अशा करून आणल्या नाही टाकणार दादा. पण महाराज ह्या बायाला विचित्र आहेत. आपल्याकडे प्रथा आहे बघा, मेल्याच्या नंतर सावडायला जाते आणि गेल्याच्या नंतर या तोंडाकडे बाजू सावडी त्यात ते फुटका म्हणी नाही काही, सापडला तर सापडला. पण आमच्या महिला मंडळाला सोनं फार प्रिय आहे. म्हणून आपण चुकीच्या मार्गाला लागलेलो आहोत, म्हणून आपण नामस्मरण करत नाही. पण जीवनामध्ये आपण नामस्मरण केलं पाहिजे, कारण कलियुगामध्ये नामस्मरण फार श्रेष्ठ आहे. आणि जीवनामध्ये आपण नामस्मरण केलं पाहिजे, कारण नामस्मरणासारखा आनंद कोणत्याच गोष्टीत नाही. एक गीत फार सुंदर आहे, आनंद या जीवनाचा
सदा आपण नामस्मरण केलं पाहिजे। माझा तिसरा मुद्दा असा आहे की जो उपदेश केलेला आहे तो ऐकणाऱ्याच्या हिताचा असावा। या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्याला उपदेश करत असतात, पण प्रत्येकाचे उपदेश हे आपल्या हिताचे नसतात। प्रत्येक जण आपल्याला उपदेश करतात, पण मी सांगेल तुम्हाला कोणाचेही उपदेश आपल्या हिताचे नसतात। आपलं हित व्हावं असं कोणालाही वाटत नाही। आई वडिलांशिवाय या जगामध्ये आपलं कोणीही हितचिंतक नाही। म्हणून मायबाप खऱ्या अर्थानं जर आपल्या जीवनाचं सार्थक जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर आई वडिलांनी केलेले उपदेश ऐका। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। समाजामध्ये अनेक लोक आपल्याला उपदेश करतात, काही कार्यकर्ते करतात, मित्र मित्राला करतात। इकडं नवरा बायकोला उपदेश करतो, बायका नवऱ्याला उपदेश करतात। महिला मंडळ करताना तुम्ही यांना उपदेश करता का? महिला मंडळांचा एक उपदेश सांगेल मी तुम्हाला। हरी कारभारी वेगळं निघायचं, दोघाला किती लागायचं। कारभारी वेगळं निघायचं, दोघाला किती लागायचं। महिला मंडळ उपदेश करतात, कारभारी वेगळं निघायचं, दोघाला किती लागायचं। पण हा उपदेश तुमच्या हिताचा आहे का? हा उपदेश तुमच्या हिताचा नाही। कधी कधी महिला मंडळांचा हा उपदेश हिताचा नाही, कारण जशी एकत्र राहण्यामध्ये किंमत आहे तशी वेगवेगळं राहण्यामध्ये किंमत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं जर आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर साधू संतांनी केलेले उपदेश ऐका। कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। या जगाच्या कल्याणाकरिता साधू संतांनी उपदेश केलेले आहे। म्हणून जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर साधू संतांनी केलेले उपदेश ऐका। आता काही साधक मंडळी आमच्या श्री संत जनाबाई महाराजांकडे येतात आणि संत जनाबाई महाराजांना प्रश्न विचारतात। संत जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता साधू संतांनी केलेले उपदेश ऐका, पण साधू संतांनी नेमके आम्हाला कोणते उपदेश केले? अभंगात संत जनाबाई महाराज सांगतात, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक। जन्माला आलात ना मायबाप तर काय करा? देहाचं सार्थक करा। जर जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला 3 गोष्टींची जाणीव झाली तर नक्कीच तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होईल। पहिली गोष्ट म्हणजे मी कोण आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मी कोठून आलो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी कशाकरिता आलो। कशाकरिता आलो मायबाप आपण या विश्वावरती? कशाकरिता आलो?
तर या विश्वावरती आपण देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज प्रमाण देऊन सांगतात की आपण या विश्वावरती भजन गायण्याकरिता आलो, पण आपलं उलट आहे दादा. आपण भजनाऐवजी भोजनाकरिता हा नरदेह आपण वापरतो. सर्वांनी शांतता राखणे अपेक्षित आहे. सर्वांनी शांत बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंतानी हा नरदेह भजनाकरिता दिलाय, पण आपण भोजनाकरिता वापरतो. लोकांना किती खावं, काय खावं, कुठं खावं काहीच कळत नाही दादा. सांगेल मी तुम्हाला. एकदा मी अशीच पंक्तीमध्ये जेवायला गेले होते आणि जेवायला गेल्याच्या नंतर मी असंच जेवायला बसल्याच्या नंतर मी निरीक्षण करू लागले. निरीक्षण करत असताना माझं लक्ष एका बाबांकडे केलं. एक बाबा असेच अधूनमधून फिरत होते आणि फिरत असताना ते वाडेकरींना सांगत होते की असं वाढा तसं वाढा, आणि माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मी त्यांचं निरीक्षण केलं, पण मला थोडा वेगळाच प्रकार वाटला. त्यांनी पोटाला सुतुळी बांधली होती. पोटाला सुतुळी बांधली होती. मी म्हटलं हे सुतुळीचा काही वेगळाच प्रकार आहे. मी निरीक्षण केलं, पण मला वाटलं यांना विचारावं तर यांना राग येईल, परत मलाच बोलतील, त्यामुळे मी नाही विचारलं. पण मला काही राहवना, मी फार प्रश्न विचारणार नाही. माझं जेवण झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं बाबा राग येत नसेल तर एक प्रश्न विचारू का? ते मला म्हटले हो ताई म्हणे विचारा, मी तसा रागीट माणूस नाही, नक्कीच विचारा म्हणे. मी म्हणाले बाबा तुम्ही ही पोटाला सुतुळी का बांधली हो? तेव्हा ते मला म्हटले ताई एक सांगू का? मी म्हणलं सांगा ना. ते मला म्हटले ताई मला खायचा सोमवारच नाही म्हणे. जेव्हा ही सुतुळी तुटन तेव्हा मी ताटावरून उठन मग घरी सुटन, असं आहे माझं. तसं म्हणल्यानंतर मी तर शांतच बसले. म्हणजे लोकांना काय खावं, किती खावं, कुठं खावं काय कळतं का? भगवंतांनी हा नरदेव भजनाकरिता दिलाय, पण आपण भोजनाकरिता वापरतो. म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपण भजन केलं पाहिजे. आता काही तरुण वर्ग मला म्हणतात ताई तुम्ही म्हणता भजन करा भजन करा भजन करा, पण आमचं का वय आहे का म्हणे भजन करण्याचं? आम्ही भजन करू ना, आम्ही भजन म्हातारपणी करू. पण म्हातारपण हे का भजनाचं वय आहे का दादा? म्हातारपणी टाळ वाजवता येत नाही, मग हे लाईट गेलेले राहतात दादा, मग काय आपण भजन करणार आहेत? कानाने ऐकू येत नाही आणि मग काय आपण भजन करणार आहेत? म्हणून आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये आपण भजन केलं पाहिजे, कारण या देहाचा काही भरोसा नाही. अल्प आयुष्य मानव देह नाही, कधी काळ येईल आपल्यावर झडप घालील सांगता येत नाही. आज तुम्ही कीर्तनाला बसलेला आहात, उठताल्याची गॅरंटी आहे का? नाही. मी कीर्तनाला उभी आहे, खाली बसल्याची गॅरंटी आहे का? नाही दादा. म्हणून या देहाचा काही भरोसा नाही. हा माल नो गॅरंटेड माल आहे, म्हणून या देहाचा काही भरोसा नाही. म्हणून ज्या वयामध्ये आपण आहोत त्या वयामध्ये आपण भजन केलं पाहिजे, कारण या देहाचा क्षणभंगूर सुद्धा भरवसा नाही. विठ्ठल विठ्ठल. श्री संत जनाबाई महाराजांकडे येतात आणि श्री संत जनाबाई महाराजांना प्रश्न विचारतात. अहो जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता भजन करा भजन करा भजन करा, पण या पृथ्वी तलावावरती तर 33 कोटी देव आहेत. आम्ही नेमकं कोणत्या देवाचं भजन करायचं म्हणजे आमच्या देहाचं सार्थक होईल? तेच महाराज अभंगाच्या
जनाबाई महाराज सांगतात, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे. साधक मंडळी म्हणतात, या पृथ्वी तलावावरती 33 कोटी देव आहेत. आम्ही नेमकं कोणत्या देवाचं भजन केलं पाहिजे म्हणजे आमच्या देहाचं सार्थक होईल? ते महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करा, तुमच्या देहाचं सार्थक होईल. पण आम्ही विठ्ठलाचं नेमकं का करायचं? या विश्वामध्ये 33 कोटी देव आहेत, मग दुसऱ्या देवाचं नामस्मरण केल्यामुळे आमच्या देहाचं सार्थक नाही होणार का? तर नाही, कारण तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुखो नये. महाराज म्हणतात, जीवन जगत असताना आपण कोणता तरी एक देव आपलासा करून घेतला पाहिजे आणि त्याचं भजन आपण गायलं पाहिजे. पण आपलं तसं नाही दादा, आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवाराला नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आपलं कसं आहे दादा, सोमवार आला की आपण शंभूरा विठ्ठल विठ्ठल. आपलं कसं आहे, सोमवार आला की आपण शंकराची भक्ती करतो. सोमवार गेला की गेला, येतो मंगळवार. मंगळवारी आपण देवीची भक्ती करतो. मंगळवार गेला की गेला, येतो बुधवार. बुधवारी आपण पांडुरंग परमेश्वराची भक्ती करतो आणि बुधवार गेल्याच्या नंतर येतो गुरुवार. गुरुवारी आपण दत्तगुरुरायाची भक्ती करतो. गुरुवार गेला की गेला, येतो शुक्रवार. शुक्रवारी पुन्हा देवीची भक्ती आणि शुक्रवार गेल्याच्या नंतर येतो शनिवार. शनिवारी आपण भक्ती करतो हनुमंतरायाची. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार. आपण हनुमंतरायाची भक्ती करतो. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या वाटा, मज दाव या शुभटा. शनिवारी आपण हनुमंतरायाची भक्ती करतो. शनिवार गेला की गेला, येतो रविवार. रविवारी आपण भक्ती करतो खंडोबारायाची. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, भक्ती करतो. किती सुंदर आहे तो माझ्या खंडोबारायाची गाणे, किती सुंदर आहेत. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गडजेजुरी जायाची गाडी घुंगराची गाणी आहेत माझ्या खंडोबारायाची. म्हणून आपण रविवारी खंडोबारायाची भक्ती करतो. म्हणून असे वार बदलून देव बदलल्याने आपल्या देहाचं सार्थक होणार नाही. म्हणून कोणता तरी आपलासा एक देव करून घ्या. जर खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर पांडुरंग परमेश्वराचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. मग विठ्ठलाचं नामस्मरण का कंठामध्ये धारण करायचं? कारण जो हा देवांचाही देव म्हणिया माझा पंढरी राव, सर्व देवांचा देव माझा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण करायचं आहे. एवढंच नव्हे तर चाले हे शरीर कोणाची या सत्य आणि कोण बोलवितो,
हरिविन. म्हणून दादा हे देह कोणाच्या सत्तेने चालतो तर माझ्या भगवंताच्या सत्तेने चालतो. याच्याही पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. वेदी जान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसिगाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण यांनी माझ्या हरीचं वर्णन केलेलं आहे. एवढाच नव्हे तर वेदाने देखील केलेलं आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. कानडा राजा पंढरीचा वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्याला विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे. इकडे महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. सुंदर आपल्याला आपल्या मायबापांचं भजन करायचं आहे. करा. आउट ऑफ कव्हरेज एरिया सगळे इकडे पाठीमागं तुम्ही सोडून सगळे करा. असेच राहू द्या. आता मी येते चहा पिऊन. करा सगळे. तिकडे आउट ऑफ कव्हरेज एरिया तिकडे हात वरती करा. करा. ते रोडवरती बसलेले सगळ्यांनी आपल्या हातावरती करा. आले का रेंज मध्ये आता? हो सगळ्यांनी करा. राहू द्या असे. आता जाते मी. गाडी तिथेच आहे गाडी. सुंदर असं आपल्याला मायबापांचं भजन करायचं आहे. हरी विठ्ठल माझा 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 जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आपल्याला कंठामध्ये धारण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. काही साधक मंडळी आमच्या श्री
संत जनाबाई महाराजांकडे येतात आणि श्री संत जनाबाई महाराजांना विचारतात, संत जनाबाई महाराज तुम्ही म्हणता नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, पण त्या नामाचा महिमा आम्हाला सांगा ना. तेव्हा संत जनाबाई महाराज म्हणतात, त्या नामाचा महिमा फार आगाध आहे. त्या नामाचा महिमा किती आगाध आहे? महाराज अभंगाच्या तिसऱ्या नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. शेषवर्णिता झाली सीमा. संत जनाबाई महाराज सांगतात की त्या नामाचा महिमा अगाध आहे. त्या नामाचा महिमा सांगणारी मी कोण म्हणे पामर. त्या नामाचा महिमा मी नाही सांगू शकत म्हणे. एकदा शेषाने प्रयत्न केला होता नामाचा महिमा सांगण्याचा, तर त्याला एका जिभाच्या 1000 जिभा कराव्या लागल्या तरी सुद्धा त्याला ते जमलं नाही. म्हणून मी कोण म्हणे पामर त्या नामाचा महिमा सांगणारी. मी त्या नामाचा महिमा सांगू शकत नाही. फक्त तुम्ही नाम घ्या, कारण त्या नामाने तुमच्या देहाचं सार्थक होणार आहे. मग तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होईल का? तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होईल का? तेच महाराज अभंगाच्या नाम तारक त्रिभुवने, नाम तारक त्रिभुवने, नाम तारक शेवटच्या चरणामध्ये संत जनाबाई महाराज सांगतात, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी. या नामाने या त्रिभुवनाचा उद्धार झालेला आहे, पण तुमचा आमचा नक्की होईल. म्हणून जीवनामध्ये मायबाप सर्वांनी नामस्मरण करा, कारण नामस्मरणच असं एक साधन आहे की जे आपल्या देहाचं सार्थक होणार आहे. म्हणून जीवनामध्ये नामस्मरण करा. नाही तर महाराज का आपण घेऊनही काही आलो नाही आणि नेणार देखील सोबत काहीच नाही. फक्त नेणार आहे ते फक्त आणि फक्त नामस्मरण. म्हणून जीवनामध्ये नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. फक्त सर्वांचे 10 मिनिटं घेणार आहे. जीवनामध्ये जगत असताना जर आपल्याला 3 गोष्टींची जाणीव झाली तर नक्कीच तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होणार आहे. त्या 3 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट देव, दुसरी गोष्ट धर्म आणि तिसरी गोष्ट देश. या 3 गोष्टींची जर मनुष्याला जीवनामध्ये जाणीव झाली
तर नक्कीच तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होईल. पहिली गोष्ट म्हणजे देव. देवाला प्राप्त करून घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. देवाकरिता आपण आपला नरदेह झिजवला पाहिजे. जसा नरदेह माझ्या तुकोबारांनी झिजवला, जसा नरदेह माझ्या ज्ञानोबारांनी झिजवला, जसा नरदेह माझ्या संत मीराबाईंनी झिजवला, तसा संतांसारखा आपण नरदेह झिजवला पाहिजे. नक्कीच आपल्याला देवाची भेट होईल. पण आपण नरदेह झिजवत नाही, काही नाही. आपण देवाचं भजन करतो, यात काहीच नवल नाही दादा. देवाने आपलं भजन करावं. तुम्ही म्हणताल ताई, तुम्ही असं कसं म्हणता, देव कुठं आपलं भजन करणार आहे का? केलंय माझ्या भगवंतानी भजन आपल्या एका भक्ताचं. ती भक्त जातीनं स्त्री आहे. तिचं नाव मी सांगणार नाही, तुम्हाला ओळखायचंय. 2 अक्षरी ते नाव आहे. त्या नावाला वेलांटी नाही, उकार नाही, अनुस्वार नाही, काहीच नाही. फक्त 2 काने आहेत. सांगा बरं मला ते नाव. राधा. राधा तिचं नाव आहे. बरसना तिचं गाव आहे. आणि त्या राधा नावाला वेलांटी नाही, उकार नाही, अनुस्वार नाही, फक्त 2 काने आहेत. आणि त्या कान्यामध्ये माझा कान्हा लपलेला आहे. त्या राधेचं भजन केलंय माझ्या भगवंतानी. किती सुंदर भजन आहे, किती गोड आहे. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. म्हणून भगवंतानी भजन केले माझ्या राधेचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य येथे एकच आहे, भगवंत दिसण्याची गोष्ट नाही, तर ती अनुभव